भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग 12 मधील सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भारतीय जनता पार्टीकडून पैलवान धीरज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली 4ही उमेदवार निश्चित करण्यात आले होते. या चौघांनीही आपले उमेदवारी अर्ज प्रभाग 12 मधून आपापल्या गटामधून दाखल केले आहेत. यामध्ये स्वतः पैलवान धीरज सूर्यवंशी, संजय यमगर, लक्ष्मी सरगर आणि रईसा शिकलकर या 4ही उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले आहेत. हे पॅनल जनतेचं पॅनल असून जनतेच्या विचाराचं पॅनल असल्याचे पैलवान धीरज सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच प्रभागाचा भौगोलिक विस्तार पाहता हे पॅनल निश्चित करण्यात आल्याचेही पैलवान धीरज सूर्यवंशी यांनी सांगून आमचं पॅनल जनता स्वीकारेल आणि बहुमताने विजयी करेल असा विश्वासही पैलवान धीरज सूर्यवंशी यांनी यावेळी व्यक्त केला आहे. नमस्कार. आज आम्ही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वार्ड क्रमांक 12 मधून आम्ही पक्षाकडे भारतीय जनता पार्टीकडे आम्ही उमेदवारीची मागणी केली होती आणि सोबतचे चारही नगरसेवकांनी मागणी केली होती. प्रभागाचा भौगोलिक समतोल राखून आम्ही मागणी केली होती. प्रभागाला जे नगरसेवक पाहिजे, जे लोक निवडून यायला पाहिजे, जी लोकांची काम करणारे लोक निवडून यायला पाहिजेत, त्या सर्व गोष्टींचा विचार करून भारतीय जनता पार्टीनं मला म्हणजे धीरज सूर्यवंशी, संजय नारायण यमगर, लक्ष्मी सरगर आणि रईसा वसीम शिकलकर या सर्वांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीनं आम्हाला आज उमेदवारी दिलेली आहे. त्या उमेदवारीचा आम्ही लोकांच्यासाठी चांगला उपयोग करून घेण्यासाठीच आम्ही उमेदवारी मागितली होती आणि त्याच आम्ही उपयोग लोकांसाठी करणार आहे. उमेदवारी दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं, पालकमंत्र्यांचं, फडणवीस साहेबांचं, सर्वांचं आम्ही आभारी आहे आणि ही उमेदवारी आम्ही प्रभागातील नागरिकांना अर्पण करत आहे आणि त्यांची सेवा करण्याचा ध्यास घेऊन पुन्हा एकदा आम्ही प्रभाग क्रमांक 12च्या विकासासाठी, महापालिकेत जाण्यासाठी आम्ही इच्छुक आहे आणि आम्हाला नागरिकांचा पाठिंबा तर आमच्या पॅनलला पहिल्यापासूनच आहे. मागच्या वेळी आम्ही 4ही निवडून आलो होतो, ह्यावेळी सुद्धा आम्ही 4ही ताकदीनं निवडून येणार एवढीच तुम्हाला ग्वाही देतो.